सांगलीचा काहीतरी चांगलं करायचं असेल तर पृथ्वीराज बाबांनाच निवडून आणायला पाहिजे. यंदा कोणाची हवा आहे असं वाटतं? दादांची, सुधीर दादा. काम सत्ता नसताना जास्त पृथ्वीराज पाटलांचं आहे. गाडगिळांना काय निधी येतोय तो देत आहेत. त्यांचं काय वैयक्तिक काम नाही आहे, बाबांचं वैयक्तिक काम आहे. विशाल पाटील यांनी जयश्री वहिनीला जो सपोर्ट केला आहे त्यामुळे काँग्रेसच्या बऱ्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे. सामान्याचा नेता म्हटल्यावर आम्हाला पृथ्वीराज बाबांकडून अपेक्षा आहे, कारण त्यांनी कोविडमध्ये आम्हाला सांगलीमध्ये आम्ही त्यांचा चेहरा बघितला आहे. गाडगिळांचं जर काम चांगलं आहे तरी पण आता जर बघायचं पृथ्वीराज बाबा पण धडपड करतात. यंदा परिवर्तन पाहिजे. पृथ्वीराज बाबा हे जनसामान्यांचे नेते आहेत. आम्हाला तळमळीनं वाटते की यंदा बाबांना संधी द्यावी. नमस्कार, मी रोहित हरीफ. द पॉलिटिक्स ऑन द ग्राउंड या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आता तोंडावरून ठेपल्या आहेत आणि आपण महाराष्ट्रातल्या विविध मतदारसंघांमध्ये जाऊन तिथल्या जनमानसाचा कौल घेण्याचा प्रयत्न करतोय. लोक मतदान करताना कुठल्या मुद्द्यांवर मतदान करतात, लोकांच्या मनातला उमेदवार कोण हे शोधण्याचा आपला प्रयत्न असतो. या निमित्ताने आपल्याला महाराष्ट्राचा कानोसा घेता येतो. यासाठी आपण आज आलेलो आहोत सांगली शहरामध्ये. सांगली शहरामध्ये आज आपण इथली निवडणूक, इथले उमेदवार, त्यांचं राजकारण, विकासाचे मुद्दे कोणते आहेत, सांगलीकरांचे प्रश्न काय आहेत हे सगळं समजून घेणार आहोत आणि लोकांशी बोलणार आहोत. ते मतदान करतात का, कोणाला करतात आणि कुठल्या मुद्द्यांच्या आधारे करतात, या गोष्टी त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. बघूया सांगलीकर काय म्हणतात ते. काय यंदा हवा आहे? यंदा परिवर्तन पाहिजे. पृथ्वीराज बाबा हे जनसामान्यांचे नेते आहेत. आम्हाला तळमळीनं वाटते की यंदा बाबांना संधी द्यावी. मागच्या पंचवार्षिकमध्ये निसटता विजय राहिला होता, पण ह्यावेळी तसं होणार. पण मग का संधी का द्यायची? कामं बाबांनी कोणत्याही राजकीय उद्देशानं कोणतं काम केलेलं नाही आहे. गेली 5 वर्ष, मागचं इलेक्शन होऊ दे, गेली 10 वर्ष त्यांचं पूर्णपणे काम चालू आहे. पुरामध्ये असेल, आंदोलनं असेल, तळमळीनं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा आजपर्यंतचा हातभार आहे. त्यामुळं संधी देणं हे मनातून वाटते. कुठल्या पक्षाकडून तुमच्याच पक्षाचा दुसरा उमेदवार कोणा पक्ष उभा राहिला, त्यांनी फटका बसला असं वाटतं? नाही, अजिबात असं कोणताही फटका नाही. कारण बाबा हे तळागाळापर्यंत पोचलेले आहेत. माणसांमध्ये बाबा आहेत, त्यामुळे माणसं स्वतःहून निवडून आणणार. मग यंदा सांगलीमध्ये कोण येणार निवडून? सांगलीमध्ये कोण येणार आहे म्हटल्यावर लोक तरी महागाईला कंटाळले आहेत आणि हे राजकारणाला, जातीपातीची भांडणं ह्याला लोक खूप कंटाळले आहेत. सामान्य नागरिक सामान्य जीवन जगणार आहे आणि सामान्याचा नेता म्हटल्यावर आम्हाला पृथ्वीराज बाबांकडून अपेक्षा आहे, कारण त्यांनी कोविडमध्ये आम्हाला सांगलीमध्ये आम्ही त्यांचा चेहरा बघितला आहे की कोविडमध्ये त्यांनी आम्हाला मदत केलेल्या लोकांना, किंवा मग महापूर असू देत, किंवा आता सांगलीच्या नदीचा एवढा प्रश्न असतो की ते बाबा तिथं उभारतात. भाजपाची पण ताकद आहे थोडेफार पैशाची. लोक पैसे पण घेतील पण भाजपाला निवडून देणार नाहीत. लोक त्रस्त झालेत. मीच त्रस्त झाले सामान्य नागरिक म्हणून. यंदा कोणाची हवा आहे असं वाटतं? दादांची, सुधीर दादा. बरं, कशामुळे? आणि गेल्या 10 वर्षात त्यांची कामं आहेत भरपूर. तसं बघितलं तर रस्ते, गटारी, बाहेरच्या गावातले त्यांची रस्त्याची कामं. लोकांना आता अपेक्षा काय आहे? फक्त स्वच्छ राहिली पाहिजे, चांगली व्यवस्थित राहिली पाहिजे, एवढंच फक्त. असं हवा आता सध्या तरी काही सांगू शकत नाही, पण आता शेवटच्या टप्प्यात कळेल थोडं. काय वातावरण यंदा राजकारणाचं? तर सध्या तरी कसं आहे, पृथ्वीराज बाबाचाच आहे वजन. आता कशामुळे? आता पब्लिकला म्हणजे आता कसं आहे, सांगलीचा काहीतरी चांगलं करायचं असेल तर पृथ्वीराज बाबांनाच निवडून आणायला पाहिजे. काय कामं केली त्यांनी? भरपूर कामं केली. म्हणजे कसं आहे, खूप लोकांना असं मदत केली आहे त्यांनी. म्हणजे काही आता पूरच्या वेळी कसं झालं, लोकांना म्हणजे खूप असं त्यांनी स्वतःहून बाहेर पडून घरातून लोकांना पूरमधनं बाहेर काढले. कितीतरी लोकांना सहारा दिले त्यांनी. असे भरपूर असे कामं केलेत का त्यांनी. जे काम करत त्याला आम्ही मतदान करतो. बरोबर आहे. मग कोणी काम केले? गाडगिळांचं जर काम चांगलं आहे तरी पण आता जर बघायचं पृथ्वीराज बाबा पण धडपड करतात. कोणाची हवा यंदा? भाजपची. भाजपची? कशामुळे? लोकांचे केलेल्या कामामुळं. आता बाबांचीच हवा दिसते. सगळे सर्व पृथ्वीराज बाबा. त्यांचं काम, त्यांनी जवळजवळ 10 वर्ष झाले जनतेत राहून जनतेचं काम करतायत. त्यामुळं कोणत्या सर्वसामान्य जनतेत त्यांचीच हवा दिसते. फक्त नेते मंडळी इकडं तिकडं होताना दिसतात. कार्यकर्ते, नेते मंडळी, जी सामान्य जनता आहे ती बाबांच्या मागच आहे. वातावरण तसं बघायला गेलं संमिश्र वातावरण आहे यावेळी. म्हणजे कोण येईल सांगता येत नाही. काटेची कट्टर आहे इथं. तिन्ही उमेदवार चांगले आहेत. कुठलाही त्यांच्यावर डाग नाही आहे. त्यामुळं यावेळी चांगली चुरस होणार आहे. यंदा कोणाची हवा आहे मतदारसंघात? जनतेतून पृथ्वीराज पाटलांचंच नाव चर्चेत दिसते.
आणि चांगला माणूस आहे. बरं, कशामुळे चांगला माणूस आहे? सर्वसामान्य नेतृत्व आहे. विशाल पाटलांमुळे काँग्रेसलाच फटका बसतो असं दिसतंय का? 100% बसतोय. विशाल पाटील यांनी जयश्री वहिनीला जो सपोर्ट केला आहे त्यामुळं काँग्रेसच्या बऱ्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे. कारण काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांच्या जीवावर विशाल पाटील अपक्ष निवडून आले त्यामुळे त्यांनी काँग्रेसला मदत न करता बंडखोर उमेदवाराला मदत केल्यामुळं थोडंसं त्याचा फायदा भाजपला होणार आणि ह्यामुळे काँग्रेसमध्ये थोडीशी नाराजीचं वातावरण सुद्धा आहे. पण मग पृथ्वीराज पाटलांचं कारण नसताना ते भरडले जात असं वाटतं? 100% त्यांनी गेली 5 वर्ष काँग्रेसमध्ये चांगलं काम केलं होतं. कोणाचं वातावरण आहे? तुम्ही बघत असाल ना राजकारण? बीजेपीचा हवा जास्त आहे. सध्या जर पृथ्वीराज बाबांची हवा आहे. बाबांनी सर्वसामान्य लोकांच्या बरोबर घेऊन कामं केली आहेत आणि कोरोना असू दे, महापूर असू दे, बरीचशी कामं त्यांनी केली आहेत. त्याच्याकडून बाकीची उमेदवार काय फिरलीच नाहीत. बाबा खरं प्रत्येकाशी एक जवळचं नातं होतं सगळ्यांची. जयश्री पाटील की गाडगे, कोणाचं आव्हान आहे त्यांच्यासमोर? खरं आव्हान? खरं आव्हान म्हणजे काय आपलीच माणसं दगाबाज म्हणायची. जयश्री पाटील. हां, मग त्यांच्यामुळे फटका बसेल असं वाटतं? नाही बसणार असं वाटणार नाही आम्हाला. का बरं? कारण की जी काँग्रेसला जी मानणारी वर्ग आहे तो वेगळाच आहे. विकास झालाय का इथं? कोणी केलाय? गाडगीळ. गाडगिळ्यांनी केलाय. यंदा निवडणुकीत कोणाचं पार्ट जडले? गाडगिळ्यांचं. सध्याच चांगली सध्या परिवर्तनाची हवा आहे. शक्यतो पृथ्वीराज बाबांचे जास्त हे आहे, म्हणजे मनात लोकांच्या आहे. काही लोक बोलत नाहीत, पण जे सर्वसामान्य लोक आहेत जे प्रचारामध्ये नसतात त्या लोकांचा कल शक्यतो पृथ्वीराज बाबांच्याकडे. तुमचे प्रश्न त्यांनी सोडवलेत? ते सर्वसामान्यांच्याच प्रश्नामध्ये आहेत. म्हणजे जिथं कुठं प्रॉब्लेम येत असतील, झोपडपट्टी एरिया असेल किंवा मध्यमवर्गीय जे लोक रोज ड्युटीला जाणारे लोक असतील, मध्यमवर्गीय जास्त करून आणि झोपडपट्टीवर, यांच्याकडे त्यांचं लक्ष जास्त आहे. आता जे विद्यमान आमदार आहेत ते हाय प्रोफाईल वाटतात. म्हणजे त्यांच्यापाशी सगळे उच्चभ्रू लोक असतात. तिथं जाताना सुद्धा भीती वाटते त्यांच्या ऑफिसमध्ये काम मागं काहीतरी सांगायला. असे त्यांचं ऑफिस आहे. म्हणजे जाताना एक भीती असते लोकांना की काम कसं सांगायचं इथं जाऊन. ती भीती नाही आहे बाबांच्यापाशी जाण्यासाठी. जयश्री पाटलांमुळे बाबांना फटका बसेल का? हा, तसं म्हणतायत लोक, पण त्यांचं जे म्हणजे हा प्रचार भाजपच करत आहे. कारण त्यांना असं वाटतंय की ह्यांच्या दोघांच्यात फायदा होईल. म्हणजे ह्यांनी कामच केलं नाही. ह्यांना वाटतं ह्यांचं मतविभागणी व्हावं आणि आपण निवडून यावं. काम सत्ता नसताना जास्त पृथ्वीराज पाटलांचं आहे. गाडगिळांना काय निधी येतोय तो देत आहेत. त्यांचं काय वैयक्तिक काम नाही आहे. बाबांचं वैयक्तिक काम आहे, यांचं सरकारचं काम आहे. तर सरकार बदलले की बाबा पण काम करतील. काय वाटतं कोणाचं पार्ट जडले? संमिश्र आहे ना, काय सांगता येत नाही. मग कुठले मुद्दे आहेत या निवडणुकीला चर्चेत आहेत? आता चर्चेत तशी महापालिका होऊन 30 वर्ष झाली, पण म्हणावं तसा विकास झालेला नाही आहे. महापालिकेची सीमावाढ झालेली नाही आहे. खेडोपाडी बऱ्यापैकी मिरज तालुक्यात बऱ्यापैकी कामं झालेली आहे. पण हा तसा सांगली जिल्हा मागासच राहिलेला आहे इथल्या राजकीय अनास्थेमुळं. विकास झाला इथला? तसं कम्पेअर करता नाही झाला, पण काय विकास अपेक्षित आहे तुम्हाला तुमच्या शहराचा? एवढं छान शहर आहे तुमचं. शहर छानच आहे, पण इथं रोजगाराच्या संधी म्हणा किंवा MIDCमध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट नाही आहे. मोठमोठे उद्योग आलेले नाही आहेत. आपल्या शेजारी बघायला गेलं तर कोल्हापूरला 2 MIDCs आहेत. एक 5 स्टार MIDC झाली, पण तसं इथं काही फार वाटत नाही आहे. त्याचबरोबर इथं ऊस आणि हळद खूप मोठ्या प्रमाणात होते, पण त्याच्याशी रिलेटेड व्यवसाय म्हणा किंवा हळदीसाठीचं त्याच्यावरती जे केंद्र आहे की ज्याच्यावरती प्रक्रिया केली जाते, असं काही फार मोठं नाही आहे. खूप मोठा व्यापार आहे इथं. मध्ये बऱ्याच 1-2-3 वर्षांपूर्वीमध्ये खूप सारी इथले व्यापारी कर्नाटकला शिफ्ट झाले. कारण तुमचे येत असणारे टॅक्सेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघता शहर छान आहे, लोक छान आहेत, पण तितका विकास नाही आहेत. रोजगाराच्या संधी नाही आहेत. लोक पुण्या मुंबईला पळत आहेत. त्यामुळं तसं बघायला गेलं तर रिटायर लोकांचं शहर असंही सांगलीला म्हटलं जातं. त्याचं कारण तेच आहे की रोजगाराच्या संधी तितक्या उपलब्ध नाही आहेत.